तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. भाजपचे नेते गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर आता गणेश गीते माघार घेणार असल्याची चर्चा आहे. आपल्यासोबत गणेश गीते आहे. आपण मुंबईवरनं थेट नाशिककडे रवाना होत आहे. काय नेमकी भूमिका आणि आता काय निर्णय झाला आहे? नाही, मी 2 दिवस गेले मुंबईत होतो. CM साहेबांशी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण असतील आणि गिरीश भाऊ असतील, यांच्याशी आमची चर्चा झाली आणि त्या चर्चांती या ठिकाणी असा निर्णय घेतोय की घरी जाऊन आता चर्चा करून या ठिकाणी मी माझी वरून आदेश आल्यानंतर माघार घेईन. म्हणजे आपण या निवडणुकीतून माघार घेणार हे निश्चित झालं आहे? जवळपास निश्चित झालं आहे. बरं, पण आपले बंधू जे आहेत गोकुळ गीते ते या ठिकाणी नॉट रिचेबल आहेत. त्यांच्या संदर्भातला काय निर्णय? तो माझ्याही संपर्कात नाही आहे. मी आता घरी गेल्यानंतर घरूनच माहिती मिळेल मला तो कुठं गेलेला आहे आणि त्यानंतर त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. पण काल दिवसभर आपण गिरीश महाजनांशी संपर्कात होतात. गिरीश महाजनांनी नेमकं कशी समजूत घातली, काय सांगितलं आपल्याला? नाही, त्यांनी समजूत घालण्याचा विषयच काही येत नाही. त्या ठिकाणी आम्ही दोघंही काल एकनाथ शिंदे साहेबांकडे पण गेलो होतो. एकनाथ शिंदे साहेबांनी पण मला शब्द दिला आहे की आम्ही तुझं या ठिकाणी पुनर्वसन करू आणि दोघं मिळून पुनर्वसन करू, CM साहेब आणि मी मिळून. आणि गिरीश भाऊंचा आदेश आल्यानंतर त्या ठिकाणी मला काही त्याच्याशी चर्चा करण्याची किंवा बाकीचा कुठला विषयच येत नाही ना. पण आपले बंधू गोकुळ गीते यांच्याशी आपण चर्चा करून त्यांची माघार करून घेणार आहात का? नाही, माझ्या पण संपर्कात तो नाही आहे. तो माझा पण कालपासून त्याचा माझा कॉन्टॅक्ट होत नाही आहे. मी आता घरी गेल्यानंतरच कळेल मला की मी राहायला शेजारीच 2 बंगले आहे, तर शेजारी गेल्यावरच कळेल की तो घरी आहे की बाहेर गेला आहे. काल दिवसभर अशी चर्चा होती की विरोधकांकडनं असं बोललं जातं की कोणीही आलं तरी गणेश गीतेंना माघार घ्यावीच लागेल, त्यांना या निवडणुकीमध्ये मागे व्हावंच लागेल, अशी एक चर्चा होती. नाही, तुम्ही अर्धा प्रश्न विचारला आहे. पूर्ण प्रश्न विचारा की कुणाल दराडेने काल एका नगरसेवकाला सांगितलं की गणेश गीते आणि गोकुळ गीतेंच्या बापाला पण माघार घ्यावी लागेल. ते माझ्याकडे पण रेकॉर्डिंग माझ्या पण समोर आलेलं आहे. आता त्यानंतर त्याच्यावर चर्चा करू की आता जर अशी मोगलाई होणार असेल तर मी पण मुख्यमंत्र्यांशी बोलेल की जर उद्या निवडणूक तर अजून फार लांब आहे, आजच जर दादागिरी होणार असेल तर मग त्यात मी तर काय, मुख्यमंत्र्यांनी सांगितलं 0 मिनिटात त्यांना सांगितलं साहेब तुमचा आदेश, त्यामुळे दुसरा काही प्रश्नच येत नाही त्या ठिकाणी. उदय सामंत काल दिवसभर नाशिकमध्ये होते, तुमच्याशी त्यांनी संपर्क साधला का, काय बोलले? नाही, उदय सामंत साहेबांचा माझा कुठलाही संपर्क झाला नाही, माझी भेट पण झाली नाही आणि माझी त्यांची चर्चाही झाली नाही. पण आपण जरी माघार घेत असलात तरी अडचण कायम आहे, कारण गोकुळ गीतेंचं थेट आव्हान असणार आहे नरेंद्र दराडेंना. आपण म्हणा किंवा गिरीश महाजन दोघं मिळून गोकुळ गीतेंची समजूत काढणार का? गोकुळ जर निश्चित मला 3 वाजण्यापूर्वी भेटला स्वतः तर मी निश्चितपणे त्याचं गिरीश भाऊंचंही बोलणं करून देईल, मुख्यमंत्री साहेबांचं त्याचंही बोलणं करून देईल. पण तो माझ्या संपर्कात नाही कालपासून. तो जर आज मला भेटला तर निश्चितपणे मी बोलणं करून देईन. काल ज्यावेळेला आपली चर्चा झाली मुख्यमंत्र्यांशी किंवा गिरीश महाजनांशी, आपल्याला काही आश्वासन दिलंय भविष्यातलं? नाही, मी कुठलंही आश्वासन पण मागितलं नाही, काही घेतलं पण नाही आहे. आणि त्यांनी मला सांगितलं की गणेश या ठिकाणी आमच्या राज्यात 17 जागेवर आपली युती आहे आणि त्या ठिकाणी थांबावं लागेल. रवींद्रजींनी सांगितलं, CM साहेबांनी सांगितलं, DCM एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं. त्यामुळे मला काही आजपर्यंत असं माझ्या आयुष्यात बऱ्याचदा घडलं आहे की मला काहीतरी सांगता तुला हे देतो ते देतो. त्या महापालिकेच्या निवडणुकीत तुम्ही सगळा पिक्चर बघितला आहे, पण आता माझी काही मागण्याची पण इच्छा नाही आहे. पण ठीक आहे, गिरीश भाऊंनी सांगितलं, माघार देऊन टाकायची, पुढे आपला मार्ग बघू. 400हून जास्त नगरसेवक तुमच्याशी प्रामाणिक आहेत, तुम्हाला मतदान करतील असं तुम्ही म्हणताय. मी निवडणुकीत उभा राहिलो तर 450पेक्षा कमी मतांनी निवडून येणार नाही. एक मोठं आव्हान तुम्ही उभं करू शकला असतात खरं तर शिवसेनेला. 100% या ठिकाणी आव्हान नाही. निवडणूक 100% मी अजूनही माघार नाही दिली तर गणेश गीतेच जिंकून येईल, यात कुठलीही शंका नाही. पण माझ्या दोन्ही नेत्यांच्या आदेशापुढे विधानसभा आणि विधान परिषद फार छोटी आहे, त्यामुळे मी त्यांच्याकडे हेही विचारलं नाही की मला तुम्ही नंतर काय देणार आहे. गणेश भाऊ, कुठेतरी दुःख वाटतंय, कारण तुम्हाला प्रॉमिस केलं गेलं होतं ज्यावेळेला तुम्ही पक्षात आलात की तुम्हाला या ठिकाणी विधान परिषद दिली जाईल.
100% मला 1 वर्षापासून सांगितलेलं आहे की ही निवडणूक तुला लढायची. मी तिच्यासाठी सगळ्या नगरपालिकांमध्ये काम करत होतो जिल्हाभर 1 वर्षापासून. महापालिकेत काम केलं. महापालिकेत मला अनेकांच्या रोषाला सामोरे जावं लागलं. त्यानंतर मला तर माझ्याच पक्षातले लोक इतका त्रास देता का त्याची पण विचारता सोय नाही आहे. पण तरी मी लढत होतो त्या ठिकाणी, मी फाईट करत होतो या भरोशावरच. पण आता निश्चितपणे जर पक्षाने सांगितलं थांबायचं आणि मला त्यांच्याकडे काही त्यांना देऊ वाटलं तर देतील, नाही वाटलं पण मला काही मागायला जायचं नाही कोणाकडे. म्हणजे आपण आज माघार घेणार हे निश्चित झालंय. हो, मी निश्चितपणे मला त्यांचा जेव्हाही निरोप येईल त्यावेळेस मी माघार घेऊन टाकेल त्या ठिकाणी. आपल्यासोबत भाजपचे शहर उपाध्यक्ष आणि गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय ज्यांनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली ते निलेश बोरा आहेत. निलेशजी, काल परवापासून आपण मुंबईत आहात, काय नेमका निर्णय झाला आता? कालपासून मी गणेश गीतेंजीबरोबर गिरीश भाऊंकडे पण आम्ही होतो. काल जवळपास नाशिक जिल्ह्यातून 400-450 लोकांचा कंटिन्यू गणेशजींना फोन येत होता सगळ्या नगरसेवकांचा की तुम्ही कुठल्याही परिस्थितीत उभे राहा, आम्ही तुमच्याबरोबर आहोत. पण गिरीश भाऊ आणि देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि जे भाऊ सांगतील तीच फायनल अथॉरिटी आमच्यासाठी असेल. त्यांच्या शब्दाच्या पलीकडे आम्ही जाऊ शकत नाही, याच्यात काही शंका नाही. पण नेमकी किती महत्त्वाचं आणि किती अवघड होतं हे सगळं ज्यावेळेला माघारीचा वेळ आला त्यावेळेला? विषय असा होता की पूर्ण मतदारसंघातून 450 लोक नगरसेवक हे गणेशजी गीतेंच्या संपर्कात होते. मलाही कंटिन्यू फोन करत होते. पण गिरीश भाऊंच्या आणि मुख्यमंत्री देवेंद्रजींच्या शब्दाच्या बाहेर आम्ही जाऊ शकत नाही, त्यांच्या पुढे जाऊ शकत नाही. आपण बघतोय की या ठिकाणी निलेश बोरा यांनी देखील मध्यस्थी केलेली आहे. गणेश गीते हे आता निवडणुकीतून माघार घेत आहेत. गिरीश महाजन मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केल्यानंतर गणेश गीते या निवडणुकीतून माघार घेत आहेत. तर दुसरीकडे गोकुळ गीते जे त्यांचे बंधू आहेत ते मात्र आता नॉट रिचेबल आहेत आणि त्याच्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेमध्ये आता गोकुळ गीते जोपर्यंत माघार घेत नाहीत तोपर्यंत शिवसेनेची अडचण जी आहे ती कमी होणार नाही. त्यामुळे आता गोकुळ गीते माघार घेणार का हा महत्त्वाचा मुद्दा या निमित्तानं उपस्थित होतोय. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.